तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज जो 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर झालेला आहे त्याची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर केमिस्ट्रीचा जो आजचा पेपर होता त्याच्यामध्ये सेक्शन ए आहे आणि त्याचे जो पहिला क्वेश्चन आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स। तर हा पहिला जो क्वेश्चन आहे MCQचा, त्याच्यामध्ये तो तुम्हाला 10 मार्क्ससाठी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे, द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Cr3 प्लस केशन इज डॅश डॅश। तर असा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। या प्रश्नाचं उत्तर आहे 3.873 BM, हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, द लिंकेज प्रेझेंट इन लॅक्टोज इज डॅश डॅश। तर मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सी हा ऑप्शन आहे, B-1 4- ग्लायसोडिक लिंकेज। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज, त्याचं उत्तर मित्रांनो B हा ऑप्शन आहे, CH3 CH OH CH2 CH3, हा B ऑप्शन आहे। त्यानंतर चौथा जो तुमचा प्रश्न आहे, द pH ऑफ 0.001 m SCl सोल्युशन इज, याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन B आहे, जे की 3 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे, द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग IUPAC नेम सोडियम हेक्सानायट्रोकोबाल्ट 3 इज, तर त्याचं मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन C Na3 कंसामध्ये CONO2 6 असं याचं उत्तर आहे। तर पाचव्याचं उत्तर मित्रांनो C हा ऑप्शन आहे। त्यानंतर तुमचा सहावा जो प्रश्न आहे, द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इज आर, तर याचं उत्तर सहाव्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन D 4, तर हे सहाव्याचं उत्तर आहे मित्रांनो। त्यानंतर सातवा जो प्रश्न आहे तुमचा, द मोनोमर युज्ड इन प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन इज, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो D हा ऑप्शन आहे, टेट्राफ्लोरोइथेन। त्यानंतर तुमचा आठवा जो प्रश्न आहे, अमंग द फॉलोइंग विनायलिक हॅलाइड इज, तर त्याचं उत्तर मित्रांनो B हा ऑप्शन आहे, CH2 = CH-X, तर असं ह्या आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो। त्यानंतर तुमचा जो 9वा प्रश्न आहे, द प्रोडक्ट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ प्रोपेन इन द प्रेझेन्स ऑफ 1% HgSO4 अँड 40% H2SO4 इज डॅश डॅश डॅश, तर 9व्याचं उत्तर आहे D हा ऑप्शन आहे, प्रोपेनन। त्यानंतर 10वा जो तुमचा शेवटचा प्रश्न आहे, इफ युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज मोल DM-3 S-1 द ऑर्डर ऑफ रिएक्शन वुड बी, हा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो A हा ऑप्शन आहे 0। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आजचा जो तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये जे किती क्वेश्चन्स बरोबर लिहिलेले आहेत आणि किती क्वेश्चन्स चुकलेले आहेत ते इथे क्रॉस चेक करू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, जर काही शंका असेल तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर टेकवाला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।